नमस्कार, प्रतीक्षाच फूड आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण बिर्याणीची सिरीज घेऊन येतो आहे. तर ही आजची आपली दुसरी बिर्याणी असणार आहे, चिकन टिक्का बिर्याणी. तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं आणि काय रेसिपी आहे ती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चिकन टिक्का बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आता बघूया. इथे हे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्यानंतर इथे मी सगळे आपले अख्खे मसाले घेतले जे आपल्याला बिर्याणीसाठी लागतील. चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं आहे. हा मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. हळद लागेल आपल्याला. त्यानंतर हे घरचं लाल तिखट आहे. इथे मी दही घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर इथे आलं लसूण आणि मिरची याची बारीक पेस्ट केलेली आहे. हे मी जवळजवळ 6 ते 7 कांदे चिरून घेतलेले आहे. एक अर्धा लिंबू घेतला आहे जो की मॅरिनेशनसाठी लागेल. आणि अर्धा किलो चिकन, त्यासाठी मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ भिजत घातले. इथे आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. 2 चमचे दही आणि एक मोठा चमचा आपल्याला मिरची पावडर यात घालायची आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1 पाऊण चमचा हळद घेते आहे कलर येण्यासाठी. त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा भरून जे आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घ्यायची आहे. आणि 1 चमचा चवीनुसार मीठ मी इथे घेतलं आहे. जो लिंबू मी घेतला होता तो अर्धा पूर्ण याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि जे मिश्रण आहे ते मस्त असं मिक्स करून एक जवळजवळ अर्धा ते पाऊण तास 45 मिनिट्स आपल्याला हे मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जो सगळा मसाला आहे तो चिकनमध्ये आतपर्यंत जाईल. जोपर्यंत चिकन आपलं मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत इथे आपण बिर्याणीची ग्रेव्ही बनवायला घेऊया. एक पातेल्यामध्ये 1-2.5 पळ्या मी इथे तेलाच्या घालते आहे. पातेलं आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळे जे अख्खे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया आणि मस्त असं मिश्रण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर जो कांद्याचा कलर आहे तो छान चेंज झाला आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट आता आपल्याला घालायची आहे. आणि मिश्रण छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अजिबात आपला जो आलं लसणाचा कच्चा स्मेल आपल्या ग्रेव्हीला आला नाही पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये मी आता सगळे मसाले घालून घेते आहे. 1 चमचा मी लाल तिखट घालते आहे. एक अर्धा चमचा इथे मी हळद घालते आहे कलर येण्यासाठी. त्यानंतर जो बिर्याणीचा मी मसाला घेतला होता तो सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि मिश्रण जे आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मसाले टाकतो तर त्यावेळेस गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. इथे मी 250 ग्रॅम दही घेतलं आहे आणि त्यासोबत मी चवीनुसार 1 चमचा याच्यामध्ये मीठ घालते आहे. आणि मीठ घालून झाल्यानंतर सगळं जे ग्रेव्हीचं मिक्सचर आहे ते आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही छान अशी आपली तयार झाली आहे. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते आपण आता फ्राय करून घेऊया. तव्यामध्ये मी 1 पळी तेल घालते आहे. तुम्ही जर बटर वापरला तर बटरची मस्त अशी चिकनला आपला टेस्ट येते. मस्त आपण सगळ्या जे चिकन आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घेऊया चिकनला. 5 मिनटानंतर आपल्याला चिकन पलटून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण चिकन तव्यामध्ये घालतो त्यावेळेस मोठ्या आचेवर 5 मिनटं एका बाजूला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं जे आहे ते दुसऱ्या बाजूला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत. मी चिकन जे फ्राय करून घेतलं आहे. कलर तुम्ही बघू शकता मस्त असा आला आहे. चिकन दोन्ही बाजूने मस्त असे शिजलं आहे. आणि याला स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी मी एक कोळसा गरम करून घेतला आहे. त्यामध्ये मी जे आहे ते मेल्ट केलेलं तूप घालते आहे. तुम्ही बटरही घालू शकता. बटरचा मस्त असा फ्रेग्रन्स येतो बिर्याणीला. मस्त असा वाफा येत आहेत कोळशामधून आणि यावर झाकण ठेवून जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मी बिर्याणीसाठी भात तयार करून घेते आहे. त्यामध्ये मी सगळे पाण्यामध्ये अख्खे मसाले घातलेत आणि भात घेतला आहे. 15 मिनटं मोठी उकळ काढून घ्यायची आणि बिर्याणीसाठी आपला जो भात आहे तो मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. आता आपण इथे ग्रेव्हीची मस्त तयारी करून घेऊया. जे मिक्सचर आपण मॅरिनेट केलेलं चिकन फ्राय केलेलं होतं ते सगळं आपल्याला आता ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे आणि छान असं जे ते मिक्स करून घ्यायचं आहे. किती छान कलर आपल्या चिकनला आलेला आहे तुम्ही बघू शकताय. चिकन आपलं छान मिक्स करून झालेलं आहे ग्रेव्हीमध्ये. जो भात आपण बनवला आहे शिजवला आहे
तो आता हळूहळू एक एक लेअरने आपल्याला आपल्या बिर्याणीच्या ग्रेव्हीवर त्या टाकून घ्यायचा आहे। भात आपल्याला सुट्टा बनवायचा आहे पूर्णपणे आणि तो सगळीकडे आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आतलं जे चिकन आहे ते छान वाफेने शिजलं जाईल। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जो भात आहे तो सगळीकडे पसरवून घेते आहे आणि भात आपला पूर्णपणे मोकळा झालेला आहे। जर तुम्हाला खडे मसाले त्यातले आवडत नसतील तर तुम्ही त्यातून जे खडे मसाले, वेलची किंवा दालचिनी आपण टाकले ते सगळं काढू शकता। आता हे जे मी चिकन फ्राय केलेलं त्याचं जे तेल राहिलं होतं तेच मी भातावर घालून घेते आहे। हा मी येल्लो कलरचा फूड कलरचा वापर करते आहे, तुम्ही जर तुम्हाला नसेल हवा तुम्ही अवॉइड करू शकता। त्यानंतर मी हा रेड कलर घेतला आहे, तो पण मस्त असा छान पसरवून घेते आपल्या भातावर। छान अशी आपली बिर्याणी सेट झाली आहे, त्याला आपण फॉईल पेपर लावून घेऊया। सगळीकडून आपल्याला छान पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो दम आहे तो व्यवस्थित आपल्या बिर्याणीला लागला जाईल आणि आतला जो भात आहे तो मस्त असा शिजला जाईल। आता याच्यावर झाकण ठेवून इथे मी बाजूला तवा ठेवला आहे, छान असा गरम झाला आहे तवा। या तव्यावर ही बिर्याणी जवळजवळ 30 ते 35 मिनटं आपल्याला छानपैकी दम देऊन घ्यायची आहे। जवळजवळ 35 मिनटं आता पूर्ण झालेली आहेत। गॅसचा फ्लेम जो आहे तो मी पूर्णपणे बंद करून घेतला आहे आणि जो फॉईल पेपर आपण लावला होता तो पूर्णपणे आता आपण काढून घेऊया। मस्त अशा वाफा येत आहेत, एकदम गरम आहे बिर्याणी, तुम्ही बघू शकता। मस्त बिर्याणी आपली रेडी झाली आहे, छान पूर्णपणे वाफा गरम गरम येत आहेत बिर्याणीच्या। कलरही मस्त आला आपल्या बिर्याणीला। तर आता आपण एका प्लेटमध्ये ही जी बिर्याणी आहे ती सर्व करून घेऊया। वरून मी खूप सारी अशी कोथिंबीर टाकते, जेणेकरून कोथिंबीरीचा फ्रेश जो वास आहे तो आपल्या बिर्याणीला येतो। तुम्ही बघू शकता मी आता एका प्लेटमध्ये ही बिर्याणी सर्व करून घेते आहे। बिर्याणीचा जो कलर आहे तो मस्त असा लालसर आला आहे, अगदी टिक्क्यासारखा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतीक्षाज फूड चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।